नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्रीने जे वेटरचे कपडे जॉब ऑफर म्हणून तेजसला दिलेले असतात, तर तेजसने ते नाकारून बाहेर फेकून दिलेले असतात। तेव्हा तात्या ते कपडे उचलतात आणि तेजस तात्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तात्या काही न ऐकता आणि तुम्ही यामध्ये पडू नका, तात्या मात्र तेजसला काही पुढे बोलून देत नाही आणि त्यांना शांत राहायला सांगून ते रूम मध्ये निघून जातात। आणि जाताना ते सर्वांना सांगून जातात की कोणीही माझ्या मागे रूम मध्ये यायचे नाही। तेव्हा तात्या ते कपडे घेऊन रूम मध्ये आल्यानंतर ते आपले आजोबांना दिनकर प्रभू यांना हात जोडतात। त्यांच्या फोटोसमोर म्हणू लागतात की दिनकर प्रभू, तुमच्या तत्वांचा वारसा आजपर्यंत आम्ही जपत आलो, परंतु माझ्या मुलांनीच मात्र या तत्वाची राखरांगोळी करून टाकली। या घराचे वासे पोकळ झालेत। ज्या मुलावर इतका विश्वास होता त्याने सुद्धा सर्ववर पाणी फिरवले। एक बाप म्हणून मीच कुठेतरी कमी पडलो असेल आजोबा, त्यामुळे मी तुमचा गुन्हेगार आहे म्हणून तात्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि ते आजोबांची माफी मागू लागतात। पण माझा जीवात जीव असेपर्यंत या घरावर मात्र मी वाईट वेळ नाही येऊन देणार असा शब्द देतात। तेव्हा इकडे बाहेर सर्वजण तात्या येण्याची वाट बघत असतात, तर गायत्री म्हणते की तात्या इतका वेळ आतमध्ये काय करतात, त्याच्या वागण्याचा त्यांना धक्का बिक्का बसला तर नसेल। तेव्हा गायत्री ही संपदाला म्हणते की मानसीची आई, तुम्हाला सुद्धा आमच्यामुळे उगाचच त्रास, हे सर्व अधूनमधून आमच्या घरात होतच असते, काय करणार, या घरातील माणसं बघा कशी वागतात ते। तेव्हा लगेच विनोद म्हणतो, बहुतेक त्यांना घरातील ही परिस्थिती बघावली नसेल आणि बहुतेक त्यांनी स्वतःला आणि आपल्या हातातील बॅग तो फेकून देतो, म्हणजे त्यांनी काही केले तर नसेल ना। तेवढ्यात तेजसला इतका विनोदचा राग येतो आणि तो धावून विनोदची गचंडी धरतो आणि परत तो स्वतःला आवडतो, तर तात्या तो ड्रेस घालून बाहेर येतात। तेव्हा सर्वजण तात्यांकडे बघत असतात। तात्या पायरीच्या खाली उतरतात, तर तेजस तात्यांजवळ येतो आणि तात्या हे सर्व काय आहे, अगोदर ते कपडे काढा असे म्हणतो, तर तात्या हे लगेच तेजसला बाजूला लोटतात आणि गायत्री समोर येऊन हात जोडून उभे राहतात। गायत्रीला म्हणतात की सुनबाई, माझ्या ड्युट्यावर विश्वास नाही, मी हे काम स्वीकारण्यासाठी तयार आहे, जिथे काम असेल तिथे मी जाईल, साफसफाई करेल, गाड्यांचे दरवाजे उघडेल, आणि कुणासाठी पायघड्या जरी घालायच्या असतील तरी मी ते काम करेन। आणि तेवढ्यात तेजस पुढे येतो आणि बास करा तात्या, हे कपडे अगोदर काढा, मी तुमच्या पुढे हात जोडतो, मी तुमचे सर्व काही ऐकतो, पण प्लीज त्या अगोदर हे कपडे तुम्ही काढून टाका। म्हणून तेजस खूप ते कपडे काढण्यासाठी विनवणी करत असतो। तात्या, मी तुमच्या समोर हात जोडतो, मी जिवंत असेपर्यंत तुम्ही कोणतेही काम करायचे नाहीत असे जेव्हा म्हणतो, तर मानसीला हे सर्व बघून तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा खूप वाईट वाटून पाणी येत असते। तेव्हा तेजस जोराने ओरडतो की तात्या, मी सर्व काही तुमचं ऐकतो, मग तुम्ही सुद्धा माझे हे ऐका आणि हे कपडे अगोदर काढा। गायत्री मात्र हसून हे सर्व बघत असते। तेव्हा तेजस तात्यांना म्हणतो की मी अभिमानाने सांगतो, हा माझा इगो आहे असे समजा, म्हणून मी इगोने तुम्हाला सांगतो की कोणी दुखवायचं नाही, तुम्ही सुद्धा नाही। आणि पुन्हा तेजस हा तात्यांसमोर हात जोडतो आणि प्लीज हे सर्व थांबवा, आणि तो हात जोडत गायत्री समोर सुद्धा येतो आणि मी तुमच्या समोर परत एकदा हात जोडतो की वहिनी हे सर्व थांबवा, मी तुम्हाला आय ॲक्सेप्ट युअर ऑफर। तू गायत्री मात्र न ऐकल्यासारखी करते आणि परत विचारते की काय म्हणलास। तेव्हा तेजस जोरात पुन्हा तेज बोलतो की आय ॲक्सेप्ट युअर ऑफर्स, प्लीज हे थांबवा। तेव्हा मात्र सर्वांना खूप वाईट वाटत असते आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते। तेव्हा मात्र गायत्री म्हणते की तेजस, तुझा हा हरलेला चेहरा पाहण्यासाठी मला खरंच खूप आनंद वाटतो आणि खरंच मला ते खूप आवडते, परंतु माझी नजर लागायला नको म्हणून आपल्यातील डोळ्यातील काजळ काढते आणि ते तेजसला लावते। सर्वांना गायत्रीचा खूप राग येत असतात आणि सर्वांच्या डोळ्यात हे सर्व बघून पाणी येत असते। त्यानंतर रात्र होते, तर मानसीला काही झोप लागत नसते आणि तिला घडलेला सर्व प्रकार तो डोळ्यासमोर येतो की तात्या सर्व समोर म्हणलेले असते की माझ्या ड्युट्यावर विश्वास नाही। तेव्हा मात्र मानसीच्या वडिलांनी म्हणजे संपतरावांनी मानसीला जे शेवटच्या क्षणाला वचन दिलेले असते की तू कायम तेजस रावांबरोबरच राहा, त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेले आहे, आपल्या संकटात ते आपल्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले, तू कायम त्यांच्या पाठीशी राहा, हे सर्व आठवून मानसी उठते आणि लगेच ती आपल्या बाबांच्या फोटोजवळ येते आणि बाबांना हात जोडून म्हणते की बाबा, आज मिस्टर राष्ट्रहितांचा वाढदिवस आहे, मग आजचा तो दिवस आहे तुम्हाला दिलेल्या वचनाचा आणि मंगळसूत्राचा, खरा अर्थ मी त्यांना आज सांगणार आहे, मग हीच भेट असेल त्यांच्या वाढदिवसाची। आणि हातामध्ये तिच्या मणिमंगळसूत्र असते आणि लगेच कोणी सर्वजण झोपलेले आहेत या संधीचा फायदा घेऊन मानसी लगेच घाबरतच बाहेर येते आणि बाहेर तेजस तर हा झोपलेला नसतो, तो सुद्धा विचार करतच पडलेला असतो। तेव्हा मात्र लगेच मानसी त्याच्याजवळ येते आणि
तेजसकडे ती बघत म्हणते की सर्व परिस्थितीत मी यांच्या नक्की पाठीशी उभी राहील, मागे हटून मला चालणार नाही। जे सत्य यांना सांगणार आहे ती आता हीच वेळ आहे हे सर्व सांगण्याची। आणि तेजस जवळ येऊन म्हणते की मिस्टर राष्ट्रहित, अहो इथे झोपणार आहात का? तर तेजस म्हणतो की का नाही, येथे जर झोप लागली तर झोपेलच। तेव्हा मानसी म्हणते की जर पाऊस आला तर? तेजस म्हणतो की पाऊस आला तर भिजायचे, त्यात काय? आणि काय हो तुम्ही अजून झोपला नाहीत का? तर मानसी म्हणते की नाही, तुमच्याकडे एक काम होते। आणि घड्याळात बघतो आत्ता महत्वाची दिसते, बोला, बसा आणि बोलूयात। तेव्हा मानसी तेजस जवळ बसते आणि तेजसला हात पुढे करण्यासाठी सांगते। तेजसला मात्र हसू येते आणि काय हो, मी हात पुढे करणार, तुम्ही माझ्या हातावर रबली पाल ठेवणार आणि मी घाबरणार, आणि ते पण रात्री 1 वाजता। त्यामुळे जा जा, तुम्ही झोपण्यासाठी जा, मी फसणार नाही। तेव्हा मानसी म्हणते की माझ्यावर विश्वास तर आहे ना? तर तेजस म्हणतो की हो, खुद से ज्यादा। तेव्हा मानसी म्हणते की मग चला हात पुढे करा। तेव्हा मानसीला हसू येते आणि काय म्हणजे असे म्हणतात की खुद से ज्यादा विश्वास हे, आणि ती आपला हात तेजसच्या हातात देते आणि राष्ट्रहित, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। तेव्हा तेजस सुद्धा म्हणतो की मिस लकी जाम, तुम्हाला सुद्धा खूप 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 थँक्यू। आणि वाढदिवस संपला सुद्धा, 1 वाजला ना? तेव्हा मानसी म्हणते की पण अजून पूर्ण तर नाही झाला। तेजस म्हणतो की म्हणजे नेमकं काय? तर मानसी म्हणते की तुमचा वाढदिवस जेव्हा पूर्ण होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या हातचे हंडीचा प्रसाद खाता, तेव्हा मात्र लगेच आपल्या हातात तो प्रसाद तिने तेजससाठी ठेवलेला असतो आणि ती प्रसाद लगेच पुढे तेजस समोर धरते। तर तेजस बघून खूप खुश होतो आणि वा वा तुम्ही खाल्ला कसे विचारतो, आणि मस्त तो ते दहीपोहे खातो आणि तो मानसीला म्हणतो की थँक्यू लकी जाम, आता खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस पूर्ण झाला असे खुशून म्हणतो। तेव्हा मानसी त्याच्याकडेच बघत असते आणि राष्ट्रहित, मी तुम्हाला खरं एक गोष्ट सांगू का? तुम्ही खरंच खूप छान गाता, खरंच तुम्ही खूप गोड गाता। तर तेजस म्हणतो की हो, कोकिळा सुद्धा लाजते माझा आवाज ऐकून, जेव्हा ती गाणे गातेस तेव्हा तिला तिचे मित्र म्हणतात की गाणं तेजस म्हणतात। तर मानसीला खूप हसायला येते आणि काय हो तुम्ही काही कसे बोलतात ओ? तेव्हा तेजस ते पोहे खाऊन झाल्यानंतर म्हणतो की थांबा लकी जाम, आणि तो आपल्या खिशातून एक वस्तू काढतो आणि याचे चार्जर तुमच्याकडे आहे का असे विचारतो। मानसी म्हणते की राष्ट्रहित, तुम्ही विचार करू नका, होईल सर्व काही व्यवस्थित। आणि तेव्हा लगेच मानसीला तेजसच्या भुवईचा केस त्याच्या गालावर दिसतो, त्यामुळे मानसी लगेच तेजसला शांत राहण्यासाठी त्याची बोलते। तेव्हा मानसी त्या तेजसचा भुवईचा केस घेते आणि त्याचा उलटा हात करून त्या हातावर ठेवते आणि तुम्ही डोळे बंद करा, तुम्हाला हवे ते मागा, कारण वाढदिवसाच्या दिवशी आपण जे मागतो ते आपल्याला मिळते, आपली विश पूर्ण होत असते। तर तेजस मानसीच्या सांगण्याप्रमाणे लगेच विश आपल्या मनातल्या मनात बोलतो, देवा लवकरात लवकर वहिनींच्या ताब्यातून हे घर मला सोडवायचे आणि ते घर लवकर सुटून दे, आणि ह्या ज्या आहेत ना माझ्या बाजूला बसलेल्या लकी जाम आहे ना, त्यांच्या वडिलांची विश त्यांना लवकरात लवकर पूर्ण करून दे। तेव्हा मानसी तेजसला म्हणते की तुम्ही डोळे न उघडता ही फुंकर मारा। तेव्हा तेजस फुंकर मारतो आणि झाले का असे मानसीला विचारतो। तेव्हा मानसी विचार करते की आता हे मणिमंगळसूत्र मी यांना देऊन बाबांनी तेव्हा काय सांगितले होते याचा अर्थ मी यांना समजावून सांगणार आहे, देवा मला त्यासाठी ताकद दे। आणि तेवढ्यात इकडे संपदाला जाग येते आणि मानसी तिला तेथे दिसत नाही म्हणून ती लगेच उठते। तर इकडे मानसी ही तेजसला सांगायला लागते की राष्ट्रहित, जेव्हा बाबा हॉस्पिटलला होते तेव्हा आपल्याला, आणि तेवढ्यात संपदा ही मानसीला आवाज देते। तेव्हा मानसी खूप घाबरते आणि घाईने ती उठणार तोच तिच्या त्या हातातील मणिमंगळसूत्र खाली पडून जाते आणि धावतच मानसी आतमध्ये येते। तर संपदा म्हणते की मानसी अगं ही वेळ आहे का बाहेर जाण्याची? तेव्हा मानसी म्हणते की अगं मी फक्त राष्ट्रहित बरोबर। तेव्हा संपदा म्हणते की अगं मला हे माहिती आहे की तुम्ही चांगले मित्र आहात, लोकांना काय वाटेल, आणि वेळ आहे का रात्रीचा 1 वाजून गेला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण त्यांच्याकडे भाडे करून म्हणून राहत। आणि एवढ्यात इकडे तेजसला ते मणिमंगळसूत्राकडे त्याचे लक्ष जाते। तर इकडे आतमध्ये संपदा ही मानसीला म्हणत असते की जर उद्या तेजसच्याच घरच्यांनी जर पाहिले तर आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत की तुमचे हे काय चालले, ते इतक्या साध्या गोष्टी तुला का कळत नाही, म्हणून संपदा रागवते। तेव्हा मानसी ही मनात म्हणते की आई तोच अर्थ मला राष्ट्रहितांना सांगायचा होता, हे नातं मैत्रीचे सुद्धा पुढचे आहे आणि तितकेच पवित्र सुद्धा आहे। तेजस ते मणिमंगळसूत्र उचलतो आणि त्याकडे बघत त्याला आठवते की हे नक्की लकी जामचेच आहे, आणि जेव्हा ते लग्न मोडून गेले होते तेव्हा हे मणिमंगळसूत्र लकी जामने का इतके जपून ठेवले असेल, म्हणून तेजसला विचार येतो। त्यानंतर सकाळ होते, तेजसची आई तेजसला आवाज देत येत असते। तर तेजस वर कपडे बदलण्यासाठी गेलेला असतो आणि आलोच असे बोलून तो आई समोर येतो।
तर तेजसने ते वेटरचे कपडे घातलेले असतात। तर आई त्याला विचारते की काय रे, तू खरंच हे काम करणार आहेस का? आणि जर तुला हे काम करायचे नसेल तर ते करू नको। अरे तू दुसरी नोकरी बघ, तू इतका शिकलेला आहे, मग तू दुसरी नोकरी करू शकतो। तेव्हा तेजस म्हणतो की आई कुठून तरी सुरुवात करायची होती, मग इथून झाले काय फरक पडतो। तात्यांना जर यामुळे बरे वाटत असेल आणि गायत्री वहिनीच्या हातून हे घर तर मुक्त होणार असेल तर माझी काही हरकत नाही। त्यामुळे हे काम सुद्धा मी आनंदाने करेल। आणि ताता लहानपणी सर्वांना सांगायचे की सर्वांची सेवा करावी, आणि हे तर तेच काम आहे की लोकांची सेवा करायची, त्यात काय। तेव्हा आई म्हणते की तेजस तू घरातली सर्व लोकांचा यांचा किती विचार करतो, पण हे काही तात्यांच्या लक्षात येत नाही। काल तुझा वाढदिवस असून सुद्धा तुला घरात येता आले नाही आणि तो साजरा तर झाला नाही, पण तुला उलट हे काम करावे लागले। दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला किती आवडीने तू दही पोहे खातो, त्याशिवाय तुझा वाढदिवस पूर्ण होत नाही, पण यावर्षी हे काही शक्य झाले नाही, म्हणून आईला खूप वाईट वाटते। आणि तेजस हा आईजवळ येतो, रडायचे नाही आणि मी कामाला चाललो, तुझ्या हातचे दही पोहे माझ्यापर्यंत पोहोचले सुद्धा आणि ते मी खाल्ले सुद्धा, माझा वाढदिवस पूर्ण सुद्धा झाला। तेव्हा आई विचारते की कसे, तर लगेच तेजस म्हणतो की खरंच दही पोहे अगदी मस्त झाले होते। आणि तेवढ्यात मानसी दही साखर धावतच घेऊन येते। राष्ट्रहित, आज कामाचा पहिला दिवस आहे, दही साखर खाऊन जा म्हणजे काम नक्की यशस्वी होईल। आणि तर तेजस मानसीकडे बघत म्हणतो की असेच तुझे दही पोहे आई माझ्यापर्यंत पोहोचले। तेव्हा आईला खूप आनंद होतो आणि ती मानसीला म्हणते की किती गुणाची आहे ग, काल मी फक्त तुझ्याजवळ बोलून दाखवले आणि तू तर। तेव्हा मानसी म्हणते की मावशी फक्त ते दही पोहे नव्हते तर एका आईचा आशीर्वाद होता, मग तो तिच्या मुलापर्यंत पोहोचायला नको का। तेव्हा आई खुश म्हणते की मानसी अगं मला असे वाटले होते की तुझी गरज आहे म्हणून तू इथे राहायला आली, परंतु नक्की देवाने कोणत्या तरी उद्देशाने तुला इकडे पाठवले असणार, म्हणून तू अशी नाती साधण्याचा प्रयत्न करते। तेव्हा मानसी ते दही साखर तेजसला देते आणि ऑल द बेस्ट करते। तर ते ऐकून तेजस तर खूप खुश होतो आणि इतक्या मायेचा आशीर्वाद आणि इतक्या छान शुभेच्छा असताना काम तर मी चांगलेच करणार। तेव्हा तेजसची आई म्हणते की खरंच तुमचे किती विचार जुळतात, किती छान मैत्री आहे तुमची, पण भांडणाचे नाटक तुम्हाला करावे लागते। तेव्हा तेजस म्हणतो की काय करणार, संपतरावांना मी वचन दिले। तेव्हा मानसीला आपल्या वचनाची आठवण होते आणि बाबांना जे वचन हवे होते ते तर मी बाबांना दिले होते, परंतु ते मला राष्ट्रहितांना सांगायचे होते आणि त्याच वेळेस ते मणिमंगळसूत्र कुठे गेले म्हणून तिला त्याची आठवण होते। आणि तेव्हा आईचा आशीर्वाद घेऊन तेजस निघून जातो। तर लगेच आईचे लक्ष जाते की तेजसचे कपडे आणि ते सर्व तसेच आहे, ह्या बाबतीत तर तो सुधारायचा नाही, म्हणून ती त्याचे सर्व कपडे व्यवस्थित आवरायला जाते। आणि तेव्हा तिला तेथे ते मणिमंगळसूत्र सापडते। तेव्हा ते मणिमंगळसूत्र हातात घेऊन ती विचार करते तेजसकडे हे मणिमंगळसूत्र आलेच कुठून, म्हणून ती विचारत पडते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये तेजसची आई ते मणिमंगळसूत्र घेऊन देवघरात येते। मणिमंगळसूत्र तेजसकडे आले कुठून, म्हणजे लग्नाचा विचार आहे का त्याच्या डोक्यामध्ये। त्यानंतर इकडे तेजस हा संपदाकडे येतो। संपदा म्हणते की काय हो, कशी मुलगी लागते तुम्हाला। तेव्हा तेजस म्हणतो की तुमची सावली। तेव्हा इकडे तेजसची आई विचार करते की कोण असेल ती, कशी असेल, कुठे असेल। त्यानंतर मानसी आपले मणिमंगळसूत्र शोधत असते बॅगमध्ये। तर संपदा तिला विचारते की काय ग, आणि ती मणिमंगळसूत्र ती मानसी समोर धरून विचारते की हे शोधते का आणि तुझ्या मनात अजून सुद्धा रणजितरावाविषयी। तेव्हा मानसी म्हणते की नाही, मी रणजितराव काय कुणाशीच लग्न नाही करू शकत आणि तसे मी कुणाला तरी वचन दिलेले आहे। तर ते ऐकून संपदा विचारते की कुणाला दिले तू वचन। तर मानसी सांगते की बाबांना। बाबांची शेवटची अशी इच्छा होती की मी आणि तेजसने लग्न करावे, तेव्हा हे मणिमंगळसूत्र त्यांच्याच नावाचे आहे। हे ऐकून तर संपदाला आणखीन धक्का बसतो। तेव्हा आता संपदा मानसी आणि तेजसच्या लग्नासाठी होकार देईल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।